सह्याद्रीच्या कुशीत अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे गेल्यावर वेळ थांबल्यासारखा वाटतो. आज मी तुम्हाला घेऊन चालले जुन्नर तालुक्यातील एका भव्य शिखराकडे. ते म्हणजे धाकोबा. 1200 मीटर उंचीवर वसलेलं हे ठिकाण, जिथे वारा गाणी गातो आणि डोंगर आभाळाला स्पर्श करतात. आजचा हा प्रवास फक्त चढाईचा नाही, तर स्वतःला शोधण्याचा आहे. पावसाळ्यातला सह्याद्री म्हणजे जणू पृथ्वीवरचं नंदनवनच. चहूकडे पसरलेली मखमली हिरवळ आणि डोंगरावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे हे पाहताना असं वाटतं की हा निसर्ग आपल्याला काहीतरी सांगू पाहतोय. सोन्यासारखी झळाळणारी सोनकीची पिवळी धमक फुले पाहून असं वाटतं की डोंगराने स्वतःहून रंगांचा सण साजरा केला आहे. ही छोटी छोटी फुले जेव्हा डोंगराच्या अथांगपणाला भिडतात, तेव्हा त्या कठीण खडकावरही एक प्रकारची कोमलता जाणवते. वाऱ्याच्या एका झुळके केसरशी जेव्हा ही हजारो फुले एकत्र डोलू लागतात, तेव्हा तो नजारा शब्दात मांडणं अशक्य होतं. ते केवळ अनुभवण्यासारखं एक स्वर्गीय सुख असतं. ऑक्टोबर महिना उजाडला की सह्याद्रीचं रूप पूर्णपणे बदलतं. पावसाळा निरोप घेताना या डोंगरांच्या अंगाखांद्यावर रंगांची उधळण करून जातो. आपण ट्रेक का करतो याचं उत्तर या वाटांमध्ये दडलेलं आहे. शहराच्या गडबडीत, धावपळीत आपण पिल्ल्या मनाता वसरून जातो. ट्रेकिंग म्हणजे त्या ग्रीडमधून बाहेर पडून स्वतःशी संवाद साधण्याची संधी. जेव्हा पाय थकतात, तेव्हा तुमचं मन तुम्हाला पुढे घेऊन जातं. ती जिद्द, तो संयम आपल्याला या वाटा शिकवतात. आणि शेवटी आम्ही पोचलो माथ्यावर. इथलं दृश्य शब्दांच्या पलीकडचं आहे. माझ्या आजूबाजूला फक्त पांढरं धुकं, वेगवान वारा आणि ढगांची गर्दी. असं वाटतंय की मी ढगांच्या वर तरंगतेय. खालच्या दऱ्या आता धुक्यात गुडूप झाल्या आहेत. इथला वारा मनातील सगळा थकवा आणि चिंता उडवून लावतो. या शिखरावरून जग वेगळंच दिसतं. शांत, विशाल आणि तितकंच सुंदर. या वाटेने मला बरंच काही दिलं. हा अनुभव मी मनात साठवून घेतलाय. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन शिखरावर, एका नवीन गोष्टीसह.